छान भाजून देत. मस्त झालेले वडापाव तयार. सुरू करते मी व्हिडिओ. दुपारी सगळं आवरलंय माझं. सकाळचे कामं काय नेहमीचे दाखवले नाही. आवरून बसली आता मी. सगळं जेवण कामं सगळे. थोडा वेळ झोपणार आहे. मोबाईल बघितला थोडंसं. झोपायचं थोडा वेळ. संध्याकाळी बघू. आज गुरुवार आहे. रोहन आल्यावर गेलो तर स्वामी समर्थ मंदिरात जाईल. आणि वडापाव खायची इच्छा आहे. अशी तर रोजच असती वडापाव खायची इच्छा. जर गेलो बाहेर तर खाईन, नाही तर मी फोन करून सांगेल. रोहन घेऊन येईल मग वडापाव. मग बघू. थोडा वेळ झोपते. नंतर भेटते. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि लाईकसुद्धा करा. लाईक करायला विसरता तुम्ही. लाईकच नसतं नंतर. बघा आत्ता वाजले 5. झोपणार होते मी पण काय झोपलेच नाही मोबाईलमुळं. मोबाईलमध्येच बसले बघत. तर रोहनला केलेला फोन. तर मीच बोलले की बरेच दिवस नाही केलेला. घरीच बनवते वडापाव. पाव तर बाहेरून आणल, घरी करते. सोपी नेहमीची रेसिपी आहे. कधी मी व्हिडिओ दाखवला पण नाही. आधी केलेले बरेच आधी. तर रेसिपी नाही दाखवली. तर जमलं तर रेसिपी पण दाखवल किंवा शॉर्टमध्ये. बोलले की घरी करूया आता बाहेरचं खाण्यापेक्षा. तर मी आता उठून आवरते, फ्रेश होते. चहा तर काय नाही, नंतर रोहन आल्यावर चहा पिल. बटाटे कुकरला लावते उकडून आणि आलं लसूणची पेस्ट करते. आलं लसूण कोथिंबीर मिरचीची तयारी करते हळूहळू. आणि रेसिपी बघूया आपण वडापावची. आता मी आधी बटाटे उकडायला ठेवते कुकरला. आणि बटाट्याचं कुकर होईपर्यंत लसूण सोलते. मिरची, आलं लसूण मिरची याची पेस्ट करून घेते. कुकरला बटाटे लावलेत मी. होईल कुकर. आणि आता मी लसूण सोलते आधी. कोथिंबीर घेतली आहे, मिरची, कढीपत्ता फोडणीसाठी, लिंबू पण आहे, आलं आहे आणि फोडणीचं साहित्य. आता मी लसूण सोलते. लसूण वडापाव खायचा आज उन्हाळ्यामध्ये. असं पण गरमीमुळं कंटाळा येतो जेवणाचा. रोज चपाती भाजी. आणि असं पण बाहेरून वडापाव आणला तर रोहन तर 4 आणणार. म्हणजे 2-2 खाल्ले की पूर्ण पोट भरते. जेवण करून त्यापेक्षा कधी तर मग वडापाव, बटर वडापाव. कुकरचा गॅस बंद केलाय मी. गार व्हायला ठेवलाय कुकर. लसूण सोलून झालेलं आहे. आता मी मिक्सर लावणार आहे. आलं लसूण कोथिंबीर आणि मिरचीची. कढीपत्ता पण थोडासा मी ह्याच्यात घालते मिक्सरला. म्हणजे तो खाताना वडा खाताना असं मध्ये नाही येत. मिक्सरला लावूया आपण. कोथिंबीर जराशी चिरून टाकते, नाहीतर ती बारीक नाही होणार. मिरच्या नंतर तळणार पण आहे. एवढ्या बास झाल्या. तिखट असतील या. कोथिंबीर थोडीशी तोडून घालते. कढीपत्ता पण थोडासा यामध्ये घालते म्हणजे तो खाताना दाताखाली. मिक्सर लावून घेऊया आपण. झालेला आहे. मिक्सर लावून गॅस सुरू केलाय. मी थोडीशी फोडणी घालणार आहे. बटाटे उकडून त्याचे सालं काढून घेतले. फोडणी जराशी लगेच बंद करायचंय. जास्त शिजवायचं नाही पण बटाटा तर शिजलेला आहे. थोडंसं तेल घालणार आहे मी. ते आलं लसूणची पेस्ट करत नाही एवढं. कारण नंतर परत तेलातच तळायचंय. त्यामुळे जास्त तेलकट नको. मोहरी, थोडीशी जिरे,
थोडा कढीपत्ता ठेवलेला तो पण घालते मी. आपण जे आलं लसूणची पेस्ट केलेली ते मस्त वास येतो आलं लसूणचा. आलं लसूणमुळेच टेस्ट येणार आहे वड्याला. खमंग आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट थोडीशी परतून घ्यायची आणि बटाटे कुच करून टाकायचे त्यामध्ये उकळून. कच्चापणा त्याचा जायला पाहिजे मिरची आलं लसूणचा. आणि आता हे बटाटे ते असे स्मॅश करून घालायचे. खिसले तरी चालतात तुम्ही, पण मला एकदम ते एकदम असे नाही आवडत वड्यामध्ये. एकदम पेस्ट मऊ जराशे असे तुकडे तुकडे लागायला पाहिजे. मी आता ही भाजी करते दोघांनाच आहे. ह्यामध्ये 4 जणांचे वडापाव म्हणजे 4 जण असतील तरी होतील, कारण 8-9 बटाटे आहेत हे. तर आता आम्ही जेवणाच्या वेळी खाणार आहे त्यामुळं आम्हाला असं तिला नाही उरले तर मग त्याची भाजी उरली तर उद्या नाश्त्याला आलू पराठा करता येईल. त्यामुळं जास्तच केले मी थोडं. तर हे 5-10 मिनिटच परतायचं, जास्त नाही, कारण शिजलेलं. मीठ घालते मी हे थोडंसं. हळद आणि हिंग पण घातले, ते विसरले मी दाखवायचं पॉज केलेला व्हिडिओ. तर मीठ घातलं. आता मी थोडंसं लिंबू पिते ह्यामध्ये. लगेच मी गॅस बंद केला आणि ताटात काढून घेणार आहे. गार करून ह्याचे गोळे करून ठेवणार आहे, म्हणजे बेसनचं पीठ करायला ज्याच्यात तळ. तर हे गार झालेलं आहे. मिक्स करूया. टेस्ट करून बघायचं आहे, जर वाटत असलं तर मीठ पण घालायचं. चांगलं मिक्स करून याचे गोळे करायचे जसे वडापावला तुम्हाला पाहिजे तेवढ्या साईजचे. मी थोडे मोठे मोठेच करते. कोल्हापुरी वडापाव मला एकदम ते बारीक बटाटे नाही आवडत, त्यामुळे तुम्हाला पाहिजे तसं गोळे करून ठेवले की नंतर तळायला बरं आहे. बेसनचं पीठ पण तयार करून ठेवणार आहे मी. असे आता सगळे गोळे करून घेते. गोळे तयार झालेले आता मी बेसन घेतलंय, थोडंसं तांदळाचं पीठ घालते त्यामध्ये, म्हणजे कुरकुरीत होतोय. आणि गरम तेल पण घालणार आहे मी, सोडा नाही घालत मी. आणि हे मिक्सर मधलंच आलं लसूणचं धुतलेलं पाणी आहे स्वच्छ. मिक्सर मधलंच पाणी घातलंय मी. थोडंसं मीठ, यामध्ये पण थोडीशी हळद आणि हिंग, थोडासा ओवा पण घालणार आहे मी. तुम्हाला पाहिजे असलं थोडं तिखट पण घालू शकता. मी ओवा घालते. ओवा थोडासाच. मिक्स करूया. जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही. गुठळ्या नाही राहिल्या पाहिजेत. तेल गरम झालंय. आता यातलं तेल घालूया आपण पिठामध्ये, म्हणजे खायचा सोडा घालायला नाही लागत. गरम तेल जे कुरकुरीत होतं. मोठा गॅस केलाय मी थोडा वेळ. मोठे वडे केलेत मी, तुम्ही छोटे करू शकता. आता हे पावामध्ये एवढे बसणार नाही आहे. कोल्हापुरी वडे. तेल भरपूर घातलंय, म्हणजे एका वेळी 4 होतील, पटकन खाता येईल रोहनला आणि मला. चहा आणि वडापाव मस्त मस्त गरम गरम. बाहेरून आणले की मी 2-2च आणतो. चहा वडापाव
रोहन आले आता 7 वाजले. चहा पण होतो आपला. मस्त मोठे वडापाव झाले आहेत. बॉम्बे वडे नाही झालेले, म्हणजे छोटे. मोठे केले की साईज जरा. कोल्हापुरी वडापाव पलटूया जरा. छान भाजून देत. चला आता झालाय तयार आपला वडापाव. घरी बनवलेला वडापाव, सगळ्यांचा आवडता. नेहमी तर बाहेर खातच असते मी सारखं. आज म्हटलं घरी बनवूया. या तुम्ही पण.